नमस्कार. टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपणास माहिती आहे की विविध मान्यवर या पॉडकास्टवरती आपल्याला भेटायला येत असतात. त्यांचे अनुभव, त्यांनी लिहिलेले लिखाण ते आपल्याबरोबर शेअर करत असतात. आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी, त्याचबरोबर उत्तम असे समीक्षक, सूत्रसंवादक अशी ख्याती ज्यांची आहे ते आदरणीय विजय लोंढे सर आपल्यासोबत आहेत. सर, या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर सरांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोतच. तत्पूर्वी सरांचा परिचय मी आपल्याला करून देतो. सरांनी अनेकाविध पद्धतीचे कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्यावरती सुंदर असं बालसाहित्य रूपानं चरित्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर सरांना अनेकाविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर अनेकाविध पद्धतीच्या वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ते सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर विविध परिसंवादामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. अनेकाविध पद्धतीच्या काव्य संमेलनांमध्ये सर मान्यवर कवी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. सरांचा खूप मोठा परिचय आहे. त्याचबरोबर अनेकाविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय विजय लोंढे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सरांचं या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो. सर, पहिला सहज सोपा प्रश्न असा आहे की साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून हा प्रवास आपण जाणून घेणार आहोतच, पण तत्पूर्वी आपलं बालपण कसं होतं त्याच्या आठवणी आम्हाला ऐकायला आवडतील. बालपणाविषयी सांगायचं झालं तर माझे वडील हे कमी शिकलेले, म्हणजे 4वी-5वी शिकलेले आणि आईसुद्धा 7वी शिकलेली. बरं. पण वडिलांनी माझ्यावरती नकळतपणे जे वाचनाचे संस्कार केले. वडील माझ्या घरापासून 1 किलोमीटर जे नवीन स्टँड होतं त्या स्टँडवरती जाऊन आम्हाला पेपर आणायला लावायचे, वर्तमानपत्र. आणि वर्तमानपत्र घेऊन येत असताना म्हणजे माझा छोटा भाऊ आणि मी, आम्ही ते वर्तमानपत्र नुसतं घेऊन येत नसू, आम्ही ते वाचायचो. वा. आणि ते वाचत असताना मग माझ्या लहान भावाला त्याच्यामधल्या काही ज्या गोष्टी, बातम्या, ज्या आकर्षक बातम्या होत्या ते वाचण्याचं वेळ होतं. आणि मला तो नवा काळमधला जो अग्रलेख होता तो अग्रलेख वाचायला आवडायचा. वा. मग त्या बातम्या वगैरे सगळ्या अशा पुढे पुढे आम्ही ते वाचत वाचत घरी जायचो. पण आईनं विशेष करून संस्कार असे केले की आई मला घरामध्ये त्या काळामध्ये नवनाथ कथासार असेल किंवा बाकीचे जे ग्रंथ होते ते ग्रंथ वाचायलाच लावायचे. आणि मग आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस ती आम्हाला समोर बसवायची आणि ती मला ते ग्रंथ वाचायला लावायचे. कळतपणे मग त्याच्यामधून एक उर्मी अशी मनामध्ये जाणवत गेली की अरे, हे इतकं सुंदर असताना, आपलं साहित्य एवढं छान असताना मग आपण का लिहू नये. वा. म्हणून मग 1997 पासून लिखाणाला सुरुवात झाली. त्यावेळी वय काय होतं? 97ला मी 16-17 वर्षांचा होतो. आणि त्याच्या अगोदर 94 पासूनच याचं बीज पेरलं गेलं होतं. कारण वडिलांनी तर नकळतपणे ती सवय लावलीच होती. पण आमचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी सुद्धा नकळतपणे त्यांच्या अध्यापनामधून ते वाचनाचं आणि साहित्याचं जे कुतूहल निर्माण केलं होतं. त्यामुळे मग नकळतपणे तिकडे वळलो. मग आमचे मुरादे सर असतील, अशोक मुरादे सर यांचं शिकवणं म्हणजे अप्रतिम शिकवणं होतं. शाळा कोणती होती? चैतन्य विद्यालय, ओतूर. बरं. तर सरांनी ज्या पद्धतीनं ते सगळं आमच्या मनामध्ये पाझरवलं ते अजूनही, मग ते वाचनाचे संस्कार असतील किंवा लिखाणाची बैठक एकदा झाली की मग त्या सुरुवातच होते तशी. मग तो प्रवास गेली 28 वर्ष असा अव्याहतपणे चालू आहे. पहिलं लिखाण तुम्ही 94 मध्ये केलं असं म्हणालात. काय लिहिलं होतं 94 मध्ये? ती एक कविता होती. संक्रांतीवरती कविता होती. संक्रांत आता फारशी आठवत नाही, पण काही ओळी त्याच्या अशा आहेत. संक्रांत आली ही संक्रांत आली, संक्रांत आली ही संक्रांत आली, संक्रांतीच्या सणाला देऊ तिळगुळ घेऊ लाडू, संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करू. म्हणजे अशा आशयाच्या त्या ओळी आहेत. नेमकी आता आठवणार नाहीत, पण हे असं लिखाण होतं. वा वा वा. म्हणजे अर्थात 94 मध्ये तुम्ही साधारण 13-14 वर्षांचे असाल. त्यावेळी हे सुचणं हीच मोठी गोष्ट होती की आपण असं काहीतरी करावं. यस सर, मग जशी तुमच्या साहित्य आवड निर्माण व्हायला लागली, साहित्याच्या संदर्भात लिखाण करू वाटणं हीच मोठी गोष्ट होती. आणि मग तुम्ही लिहिलेला
पहिला लेख असेल, पहिली कविता असेल, ती कोणती होती? पहिली कविता ही संक्रांतीवरतीच होती, पण मला आठवतंय की 1999 साल होतं आणि ओतूरमध्ये साप्ताहिक अग्निदिव्य हे नव्यानं सुरू झालं होतं आणि त्याचे संपादक होते नितीन पानसरे, अजित पानसरे. तर अजितरावांनी आणि अजितरावांची माझी थोडी ओळख होती, पण मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लिहिताय आणि मग तुम्ही एखादी कविता मला पाठवून द्या. पण मी माझी पहिली कविता, कारण त्यावेळी नवीन नवीन आपल्यावरती एखाद्या साहित्यिकाचा किंवा कवीचा प्रभाव असतो. मग त्याच्यामध्ये केशवकुमारांची प्रेमाचा गुलकंद नावाची कविता होती. मग त्या अर्थानं, त्या अनुरोधानं मग मी मृत्यूचा मावाकंद नावाची कविता लिहिली. क्या बात आहे, टायटलच इतकं सुंदर आहे. हो. टपरीवरुणी वा दुकानातुनी कुठून तरी त्याने अनिक चंद मावा आणून खावा नित्य नियमाने, अशा पद्धतीने ती सुरुवात होती आणि ते त्यांना भावलं. मला म्हणाले तुमच्या कविता मला पाठवून द्यायचा. मग ती पहिली कविता 1999 ज्यावेळी त्या साप्ताहिक अग्निदिव्यमध्ये प्रकाशित झाली, मला आकाश ठेंगणं झालं. कारण लिहित असताना लिहिणं ही फक्त आपली आत्मानंदाची भावना असते, पण ज्यावेळी ती सार्वजनिक भावना होते, ती प्रकाशित होते, त्यावेळी तो आनंद फार वेगळा असतो आणि तो आनंद मला अजितरावांनी मिळवून दिला होता. वा वा वा. पहिली कविताच प्रकाशित होणं हीच मुळात आत्मानंदाची गोष्टच असते. सर, या सगळ्या प्रवासामध्ये तत्कालीन साहित्यिकांचा कशा पद्धतीचा प्रभाव आपल्यावरती होता, त्यावेळी काय काय वाचत होता, ही महत्त्वाची गोष्ट आहे. इयत्ता 7वी म्हणजे मी लहान असताना वडिलांनी हे केलंच, पण आम्ही त्यावेळी चंपक वाचायचो, चांदोबा वाचायचो लहान असताना. आणि त्यानंतर हळूहळू शाळेतून मग मला संथाळ कथा नावाचा एक कथासंग्रह वाचायला मिळाला. 93ची गोष्ट आहे, 92-93ची गोष्ट आहे. तर संथाळ कथा मी सगळ्या वाचल्या. वस्तीवरचा वाडा नावाची कादंबरी, आता लेखक आठवत नाहीये, 30-32 वर्ष झाली, पण तो वस्तीवरचा वाडा नावाची कादंबरी वाचली आणि तिथून मग अरे म्हटलं हे वाचलं पाहिजे, वाचत गेलं पाहिजे. आणि मग हळूहळू शाळेमधली काही पुस्तकं आणि मुळात मराठी पाठ्यपुस्तकं जी होती, त्या पाठ्यपुस्तकांमधील कवितांचा प्रभाव फार सुंदर. वा. मग त्याच्यामध्ये ती धिवर पक्षाची कविता होती, आता 4थीला होती. तळ्या काठी गाती लाटा लाटामध्ये उभे झाड, वा, झाडावरी धिवराची हाले चोचलाल झाड. क्या बात. किंवा बाबा बोरकरांची कविता होती, बोला कुणा कुणा हवे फुलं पाखरांचे थवे, जादूगार या श्रावणांच्या कर्ण कुंडलींचे दिवे. वा. किंवा आला शिशिर संपत पान गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडा बेलींना लागली. क्या बात आहे. किंवा वसंत बापटांची ती कविता, गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. वा. इंद्रा संतांची कविता, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लाल सरल्या वेकाणी, जरा शिरावे पदर खोचुणे करवंदीच्या जाडी मधुणे. वा. इतक्या सुंदर सुंदर, इतक्या अप्रतिम कविता आणि त्याने खऱ्या अर्थाने रिझवलं. वा. आणि त्यात अप्रतिम म्हणजे शिक्षकांची मिळालेली ती साथ म्हणजे नाही, आमची साथ त्यांना होती. सरांनी जे शिकवलंय, म्हणजे मी फक्त आमच्या मुरादे सरांचं नाव का घेतो, कारण त्यांनी त्या पद्धतीने शिकवलं. वा. त्यांनी तसं घडवलं. त्यानंतर इस्कांडे सर असतील, इस्कांडे सर हिंदी शिकवायचे. छोटूराम नावाची ती लहान असताना त्या 7वीमध्ये छोटूराम नावाची कथा होती. छोटूराम महान कैसे बना, म्हणजे ती देशभक्तीची जी ज्वलंत भावना होती ती त्या छोटूराम मधून सरांनी इतक्या प्रभावी पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवली की नकळतपणे आम्ही त्या छोटूरामचे आम्ही कधी झालो हेच कळालं नाही. वा वा वा. अर्थात या सगळ्या म्हणजे बालपणीची कोणतीही कविता असू द्यात, ती कविता नकळतपणे प्रभाव पाडून जाते. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं आम्हाला एक तुतारी नावाची कविता होती. एक तुतारी द्याम जाणुनी फुंकीनं जी स्वप्राणाने, वेदून ताकीनं सारी गगणे, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. हे म्हणजे ही कविता आजही तितक्याच ताकदीनं पाठ असण्याचं कारणच हे की ते संस्कारच मुळात तितक्या सुंदर पद्धतीनं आमच्यावरती झाले. सर, अशा काळात तुम्ही म्हणालात की जसं शिक्षकांना भेटत होतात, त्यांनी केलेलं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरत होतं तुम्हाला. यावेळी तुम्हाला आवडलेलं सर्वाधिक पुस्तक कोणतं, की जे पुस्तक आजही तुमच्या तितक्याच लक्षात आहे, त्यातले पाठ तितकेच लक्षात आहेत?
पाठ्यपुस्तक म्हणाल तर मी FYला असताना आम्हाला तेजाची लेणी नावाचं बर तो कविता संग्रह होता. बर त्याच्यामध्ये कुसुमाग्रज, शाहीर अमर शेख आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता होत्या. बर आणि संपादक होते भास्करराव शेळके. आणि त्यांनी ते संपादित केलेलं पुस्तक आणि त्यावेळी मला शिकवायला होते आमचे डॉक्टर VK सोनवणे सर. वा. आणि VK सोनवणे सरांनी त्यांनी प्रथम सत्राला प्रेमा तुझा रंग कसा नावाचं वसंत कानेटकरांचं नाटक इतक्या प्रभावी पद्धतीने शिकवलं की मग नकळतपणे मी त्या मराठीमय होऊन गेलो. आणि मग सरांनी त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कवितेतील बलस्थानं, त्याचबरोबर ते देशभक्ती, ज्वाज्वल्य देशभक्तीचं जे सगळं ते प्रतीकं जी आहेत ती सगळी इतक्या छान पद्धतीने वर्णलेली. आणि त्याचबरोबर कुसुमाग्रजांच्या कविता, स्वातंत्र्य देवीची विनवणी, पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडली, वाट वाकडी धरू नका. इतकं छान. आणि ते पुस्तक मी अजूनही जपून ठेवलंय कारण त्या पुस्तकाचा प्रभाव खऱ्या अर्थाने माझ्यावरती कवितेच्या बाबतीत पडला. आणि कथासंग्रहाचं म्हणाल तर कथासंग्रह त्यावेळी मला आपल्या यांचा आता खूप कथासंग्रह आहेत पण विशेष करून मला यांचा योगीराज वाघमारे यांचे ते कथासंग्रह किंवा योगीराज वाघमारे यांची कथा होती मेघट नावाची इयत्ता 12वीला. बर. फार सुंदर कथा लिहिली होती त्यांनी. किंवा पु ल देशपांडेंनी अंतुबरोबर नावाचा जो तो धडा होता की मग ती भाषा आणि त्यातला तो लहेजा रत्नागिरीचा, ती कोकणी भाषेचं हे सगळं इतकं छान मनावरती कोरलं गेलं की नकळतपणे मग ती पावलं आपसुकपणे मराठीकडे वळाली. आणि मग ही पुस्तकं कधी आपली झाली ते कळालं नाही. सर, अशा काळामध्ये हे वाचत असताना तुमची स्वतःची ही कविता प्रगल्भ होत गेली असेल. जसं की तुम्ही मावाच्या संदर्भात एक लिखाण केलं आणि त्याचा होणारा परिणाम हे जसं तुमच्या कवितेतून आलं तशी तुमची स्वतःची कविता हळूहळू प्रगल्भ होत गेलेली असेल. तर त्या स्वतःच्या कवितेचा प्रवास ही सांगा. तुम्हाला बोललोच 1997ला खऱ्या अर्थाने लिहायला लागलो. आणि ते लिहित असताना अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर आमचं कॉलेजचं ते जे वाचनालय होतं किंवा ती लायब्ररी होती संपन्न होती. 50,000 ते 55,000 पुस्तके त्यावेळी लायब्ररीमध्ये होती. आणि 11वीला मला असं वाटलं की वाचावं. आणि तिथे गेल्यानंतर मला गोतावळा नावाची कादंबरी पहिल्यांदा वाचायला. यात्री संस्कृतीचे जे सगळे परिणाम त्याच्यामध्ये वर्णिले होते. कारण अगोदरची पारंपरिक शेतीची पद्धती आणि त्या शेतीच्या पद्धतीनं त्या पद्धतीवर या यांत्रिक शेतीनं कसं गंडांतर आणलं त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलं. आणि नंतर मग हळूहळू आमचे त्यावेळचे लायब्ररियन सांगळे सर होते, दिवंगत सांगळे सर, दुर्दैवानं आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी माझ्यातला कवी आणि माझ्यातला लेखक घडवला. ते मला सरळ म्हणायचे, कारण मी हरिसूत या नावाने कविता लिहितो, तर ते सरळ म्हणायचे, हरिसूत तुला जे पुस्तक लागेल ना या कुणालाच विचारायचं नाही, सरळ मी असेल तर मला सांगायचं, नाही तर सरळ त्यांना फक्त विनंती करायची, मला सरांनी सांगितलेलं आहे जायचं, तुला जे पुस्तक पाहिजे ते घ्यायचं आणि वाचायचं. मग मी इतकी ती पुस्तकं तिथे वाचली. मग त्याच्यामध्ये पुशेरेगे असतील, दुसरा पक्षी, म्हणजे काही नावं जी लक्षात राहतात ती त्याच्यामुळे, किंवा ना. क. देशपांडेंचा शीळ असेल, अभिसार असेल, खूनगाठी असतील, किंवा बोरकरांची कविता असेल, कुसुमाग्रजांची कविता असेल, म्हणजे ही ती त्या काळातली आपल्याला जी प्रभाव पाडणारी जी नावं ही त्यांच्यामुळे मग हळूहळू तो प्रवास इतका सुंदर होत गेला. आणि त्याच्यातून जे मला घ्यायचं होतं ते मी घेत गेलो. आणि मग काही कविता या प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि लोकांना आवडायला लागल्या. मग त्यातील माझी प्रवास नावाच्या त्या कविता संग्रहातील कविता होती, इतप्परचा प्रवास नव्हता सोपा, दुःखाने अनेक केल्या खेपा, डरलो नाही, हरलो नाही, कुरकुरलो तर नाहीच नाही, छातीवरती झेलत गेलो घाव, जीवनाचा शोधत गेलो ठाव, दश दिशांत होण्यासाठी नाव, घेतली कुंपणा पलीकडे धाव, घेतली कुंपणा पलीकडे धाव. म्हणजे माझ्यातला कवी खऱ्या अर्थाने प्रगल्भ केला तो फक्त पुस्तकांनी आणि आजूबाजूची जी सगळी माणसं मला भेटत गेली. आणि ती माणसं भेटत गेली आणि त्यांच्यामुळे
एक निरीक्षण, त्याचबरोबर वाचन आणि ऐकणं. मग ती कविता इतकी छान पद्धतीने लोकांना आवडत गेली, म्हणजे आपल्या वाचकांना आवडत गेली, की तो आनंद हा अविरळ असा होता. यातलाच वाचकांनी एखादी दिलेली प्रतिक्रिया किंवा त्या काळातल्या शिक्षकांच्या संदर्भात तुम्ही ज्यावेळी लिहित झाला होतात त्यावेळी शिक्षकांनी दिलेली प्रतिक्रिया, अशातली एखादी आठवण? आठवण म्हणायचं झालं तर मी कॉलेजला असतानाचीच आठवण आहे. कारण मी त्यावेळी थोडं सामाजिक लिहित होतो. मग मनातील सल सांगावी कोणा, सांगून उपयोग तरी काय, स्थिती आहे समाजाची खाली डोकेवर पाय नावाची ही कविता लिहिली. आणि मग सांगळे सर असतील, विखे सोनवणे सर असतील, आमचे केडी सोनावणे सर असतील, यांनी अक्षरशः म्हणजे मला फाट थोपटली. मला म्हणाले छान लिहितोयस तू. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर आमच्या सांगळे सरांनी, लायब्ररियन सांगळे सरांनी एक आपल्या लायब्ररीमध्ये त्यांनी एक प्रकल्प चालू केला. तिथे तुमच्या मुलांनी लिहिलेल्या स्वरचित कविता असतील, लेख असतील, हे सगळी लावण्याची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. वा वा. आणि मी आपलं ते जे स्वरचित लेख येतील किंवा कविता येतील त्या सगळ्या मी तिथे त्याच्यावरती लावायचं काम करायचो. आणि ते आनंददायी काम होतं. आणि हे करत असतानाच मी त्यावेळी ते आमच्या कॉलेजमध्ये एक साहित्यिक कट्टा स्थापन केला होता. वा वा. हो, मृण्मयी नावाचा आम्ही काव्यमंच तिथे स्थापन केला. बर. आणि त्या माध्यमातून हेच नाव का दिलं? मृण्मयी आमच्याकडे एक तरुण कवयित्री होती मुलगी. आम्ही आपली सहज चर्चा करता करता ती म्हणाली, दादा मला हे नाव फार आवडलं. म्हटलं का आवडलं? ती म्हणली मृण्मयी म्हणजे मनाला भावणारी. वा. आणि मृण्मयी गोनी दांडेकरांच्या हो त्या साहित्यकृतीमध्ये मृण्मयी नाव आलेलं आहे. आणि मनाला भावणारी, आणि कविता ही मनाला भावते साहित्याच्या रूपानं. म्हणजे ती कवीला ती बरोबर तो मांडत असताना ती भावतेच, पण त्या ज्या सगळ्या शब्दकळा आहेत किंवा जो त्याच्या मनातील ज्या भावना आहेत तो ज्या पद्धतीने व्यक्त करतो समाजाला सुद्धा ती मनाला भावते. म्हणून तो मृण्मयी काव्यमंच असा स्थापन करावा म्हणून आम्ही प्राचार्यांपुढे हा सगळा मुद्दा मांडल्यानंतर सरांनी आनंदाने त्याला होकार दिला आणि मृण्मयी काव्यमंचाची स्थापना झाली. आणि मग त्याचा प्रवास पुढे कसा राहिला? तुम्ही MA पर्यंत तो प्रवास छान झाला. पण नंतर मग मी बाहेर पडलो पोटार्थी म्हणून. BEd झाल्यानंतर पुण्यात आलो. पण तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा म्हणजे मलाही आठवतं की फर्ग्युसनला असताना आम्ही एक साहित्यिक कट्टा सुरू केला होता आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या साहित्यिकांना आम्ही बोलवायचो, त्यांच्याशी चर्चा करायचो. तर तसं तुम्ही कोणते कार्यक्रम राबवले? आम्ही फारसे असे कार्यक्रम राबवले नाहीत. पण आम्ही काय करायचो, आम्ही आमच्यातलेच जी कवी मंडळी होती ती आणि आजूबाजूच्या परिसरातली काही कवी मंडळी अशी येऊन आम्ही आमच्या लायब्ररीच्या वरच्या वर्गामध्ये ते कार्यक्रम घ्यायचो. आणि त्याच्यावरती विशेष करून जसं आपला रवी किरण मंडळाचं काम चालायचं ते फार मोठं काम आहे. आपण त्या दृष्टीने फार कमी आहोत. पण त्यानं जो प्रभाव त्याचा पडला होता त्या दृष्टीने म्हटलं ही जी सगळी मुलं लिहित आहेत ना, आपण त्यांना अजून लिहिण्यासाठी प्रोत्साहन देऊ आणि वाचन सुद्धा त्यांच्याकडून करून घेऊ. मग आमच्या सांगळे सरांनी खऱ्या अर्थाने या सगळ्यांना तो मार्ग दाखवला होता. एखादा ग्रंथपाल विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय परिवर्तन घडवू शकतो याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला ओतूर महाविद्यालयातल्या ग्रंथपालांच्या रूपाने दिसतं. सर, याच प्रवासाला आपण पुढे घेऊन जाऊयात. हळूहळू एक कवी म्हणून तुमची ओळख तयार होत होती, एक लेखक म्हणून तुमचा परिचय सगळ्यांना होत होता. याच काळात आपण कविताच्या स्पर्धा केल्या, वक्तृत्व स्पर्धा केल्या. तर त्याचा प्रभाव स्वतःवरती कसा राहिला? प्रभाव सकारात्मक राहिला. इतका सकारात्मक राहिला की आम्ही नारायणगाव किंवा जुन्नर असेल किंवा अगदी मंचरपर्यंत सुद्धा म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं नारायणगावला होतं. आम्ही धावत पळत, बस मिळाली नाही म्हणून मित्राच्या टू व्हीलरवर बसून आम्ही सरांचं व्याख्यान ऐकायला आलो होतो रापा सबनीस विद्यालयामध्ये.
किंवा त्या काळामध्ये कॉलेजमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम व्हायचे आणि मुळात आमच्याकडे शिकवायला इतकी प्रगल्भ मंडळी होती. म्हणजे व्ही के सोनवणे सर असतील किंवा बी आर देशमुख सर होते. बी आर देशमुख सर म्हणजे अक्षरशः त्यांनी म्हणजे समीक्षा आणि समीक्षेच्या अंगाने कसा विचार करावा ते सगळं त्यांनी तिथे ज्ञान दिलं. तो खऱ्या अर्थाने तो दृष्टिकोन दिला. आणि प्रवीण ससाणे सर होते. आता सर आपल्या अण्णासाहेब बर्वे कॉलेजला आहेत. तर सरांनी कवितेचं सादरीकरण कसं करावं किंवा तुम्ही उभं राहिल्यानंतर तुम्ही तुमचे जे हावभाव असतील, हातवारे असतील, आवाजाची पट्टी कशी असावी, तुमची शब्दफेक कशी असावी, हे सगळं ससाणे सरांनी मला शिकवलं. क्या बात आहे. आणि मग त्यांनी ती कविता अजूनही मला ती बाबा बोरकरांची आठवते. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा. वा. तृप्ती नको मज मुक्ती नको परे येथील हर्षणी शोक हवा. 20-22 वर्षानंतर सुद्धा सरांनी जे सादरीकरण जे आम्हाला शिकवलं ते खऱ्या अर्थाने मग तिथे हळूहळू मग तिथून आम्ही तो प्रवास चांगल्या पद्धतीने सुरू झाला. वा. सर, तुमच्या वेगवेगळ्या कविता आपण ऐकतच आहोत. तुम्हाला तुमचीच आवडलेली सर्वात जवळची कविता कोणती वाटते? नाही, आता आईला आपलं सगळीच लेकरं आपल्याला आपली वाटतात. हो, पण शेंबडं असलं तरी चालेल किंवा चांगलं गोरं गोमटं असेल तरी ते आपलंच वाटतं. पण अशी निवड करायची झाली तर एक अगदी अलीकडे लिहिलेली एक रचना आहे आवड नावाची. बर. ती रचना अशी आहे. आपली आवड कुणावरही लादू नये, आपली आवड कुणावरही लादू नये, जीवनामध्ये कधीही संधी साधू होऊ नये. क्षणसौख्याचे अनेक येती जीवनामध्ये, कारण बनून हरीन कुणाचे व्याधू नये. वा वा. नाका समोर सरळ आपले चालत राहावे, दुसऱ्यांसाठी खड्डे आपण खोदू नये. मोठे होतील या जगती कित्येक जण, मोठे होतील या जगती कित्येक जण, अहंकाराचे वारे त्यांना बाधू नये. वा. हरिसुत करतो नम्र विनवणी सर्वांना, कुणी कुणाशी वैर भावना ठेवू नये. वा. कुणी कुणाशी वैर भावना ठेवू नये. म्हणजे सर्वसमावेशकता आहेतच, पण त्याचबरोबर प्रेमाची भावना सुद्धा नकळतपणे यामध्ये येते. सर, खरं तर तुम्ही आज समीक्षक म्हणून तुमचा प्रवासही सुरू आहे. अनेकाविध पद्धतीच्या पुस्तकांवरती तुम्ही समीक्षण केलेलं आहे. आत्ताची कविता तुम्हाला काय वाटतं? आत्ताच्या आधुनिक कवितेबद्दल अनेक तरुण मुलं लिहित आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि तरुण कवींमध्ये तुम्हाला तुमचा आवडता कोणता कवी वाटतो? सध्या हे जे कवी लिहित आहेत, तरुण कवी लिहित आहेत, यांना माझी एकच विनंती आहे, सांगणं नव्हे, विनंती आहे की हे जे साहित्य, कविता जी आहे ना, ती कविता ही इन्स्टंट फूड नाही आहे. बरोबर. तो वडापाव नाही आहे अगदी, किंवा तो पिझ्झा नाही आहे. कविता ही समाजाला मार्गदर्शन करणारी असते. बरोबर. कविता ही समाजामध्ये खऱ्या अर्थाने प्रेरणा देते. बरोबर. आणि कवितेमधून समाजाचं प्रबोधन होतं. तशी कविता या नवीन कवींनी लिहावी, सामाजिक अंगाने लिहावं, किंवा तुम्हाला जे जे सुचतंय पण ते लिहित असताना हात आखडता घ्यायचा नाही. ज्यावेळी कुसुमाग्रज म्हणतायत गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, आणि वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, तसे वज्रांचे छातीवरती प्रहार झेलून आपण ती कविता निर्माण केली पाहिजे. किंवा आवाहन नावाची कुसुमाग्रजांची कविता होती. 1962 साली चीननं ज्यावेळी आपल्या भारतावरती आक्रमण केलं आणि समर्पित भावनेनं सगळ्यांनी, सर्वसमावेशक भावनेनं आपला भारत देश आपला एक आहे म्हणून आपण सगळ्यांनी देशासाठी काय काम करावं ते आवाहन कवितेमध्ये त्यांनी व्यक्त करताना ते म्हणतात, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील या आपल्या समस्त जनतेला ते आवाहन करताना म्हणतात, सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे. वा. अशा पद्धतीनं या नवीन पिढीतील कवींनी
लिहिलं पाहिजे, लिहितात, नाही म्हणत नाही. कारण सुशील कुमार शिंदे नावाचा किंवा ज्यावेळी शहर आत्महत्या करायचं म्हणतोय असं म्हणतोय त्यावेळी कुठेतरी त्याच्यामध्ये ती जाणीव आहे. ऐश्वर्य पाटेकर नावाचं कवी, आता नाव मोठं आहे पण त्यांचाही आपल्यावरती प्रभाव आहे. बाभुळकांड नावाचं आता नवीन पुस्तक त्यांचं आलेलं आहे, ते वाचलं गेलं पाहिजे. बरोबर. हे काय होतंय की आपण एकाच ठराविक साच्यामध्ये न लिहिता किंवा एकाच ठराविक विचारानं लिहिता, कारण कदाचित हे मत माझं वैयक्तिक आहे, आपल्याकडे जे विविध रंग आता निर्माण झालेले आहेत, खरंय, मग त्या विविध रंगांनी नटण्यापेक्षा आपण प्रेमाचा रंग घेऊ, आपण समर्पणाचा रंग घेऊ, आपण त्यागाचा रंग घेऊ, खरंय, आणि आपण सगळे एक मुखानं आणि हातात हात घालून चालू. कारण एकतेचं सुक्त नावाची कविता होती, सोबती तुम्ही मिळूनी चालणे, जुळूनी मने मिळूनी बोलणे. ते आता सध्या कुठे होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी ती पाल जी आहे ती चुकचुकते शंकेची, किंवा तो एक वेगळा जो भाव आहे, तो वेगळा भाव कुठेतरी त्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालाय. पण कवीनं किंवा लेखकानं किंवा कलावंतानं असं करू नये असं मला वाटतं. हल्ली असं म्हटलं जातं की लेखणी गुलाम होती की काय, अशी आजची परिस्थिती आहे. बरोबर. आणि या काळात लेखकानं तुम्ही जसं म्हणालात की कुसुमाग्रज आव्हान झेलण्याची ताकद तयार करतात, तर ते आव्हान झेललं गेलं पाहिजे. अगदी खरं आहे सर. संत साहित्याचा तुमच्यावरती प्रभाव आहे. तुम्ही संत साहित्याच्या रूपानं अनेक संतांवरती लिहिले देखील आहे. संतांची आत्ताची गरज संत विचारांची तुम्हाला कितपत वाटते की आजही ते संत साहित्य तितकंच गरजेचं आहे? आहेच. कारण मुळात संत साहित्य हे त्रिकालदर्शी आहे आणि त्रिकालबाधित आहे. बरोबर. कारण ज्यावेळी ज्ञानदेव पसाय दयनातून म्हणतात, सगळ्या समस्त या जगाला, या समस्त जीवांसाठी तुमचा उद्धार व्हावा, हे परमेश्वराकडे ते प्रसाद तो मागता, तो त्यावेळी पण होता, आत्ता सुद्धा अगदी तो. प्रत्येक कुठेही आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो, प्रत्येक पावलावरती ते पसायदान आपल्याला मार्गदर्शक ठरतंय. किंवा तुकोबांची कविता असेल, कारण तुकोबांच्या अभंगांनी, तर तुकोबा तर माझे आवडते कवी. तुकोबा ज्यावेळी आपल्या स्वतःच्या अनुभवावरती लिहितात आणि तोच अनुभव देऊन आपल्याला शहाणं करून सोडतात. आज त्यांनी स्वतःवरती किती परखड टीका केलेली आहे. मग ही स्वतःवरची जी परखड टीका आहे ती सुद्धा या सध्याच्या काळामधील कवींनी, लेखकांनी ती अशा पद्धतीने घेऊन आपल्यामध्ये स्वतःमध्ये जे बदल घडले पाहिजेत ते घडवले पाहिजेत. स्वतःला नांगरलं पाहिजे. वा. स्वतःला नांगरून घेतल्याशिवाय मला वाटत नाही तुमच्याकडे पीक चांगलं, तो विचारांचं पीक किंवा विचारांच्या पिकांची सुगी तुमच्या डोक्यामध्ये चांगली आल्याशिवाय ती राहणार नाही. खरंय, खरंय. म्हणून संतांचे जे विचार आहेत ते कालही तेवढेच महत्त्वाचे होते, पथदर्शी होते, आजही तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत आणि उद्या सुद्धा, भविष्यात सुद्धा ते राहणार आहेत. वा. अर्थात सर, आज ChatGPTचं युग आहे. AI प्रचंड प्रभावशाली, जेन झीवरती त्याचा प्रभाव आहे. एक शब्द टाकला आणि कविता तयार करून दे असं म्हटलं तर ChatGPT ती कविता तयार करून देत आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे. तर याचा तरुणांच्या मानसिकतेवरती काय प्रभाव होतोय का? कारण कवी निर्माण होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. तर कवीतली सर्जनशीलता या ChatGPTमुळं मरेल की काय अशी अवस्था आहे. त्या काळात कवीनं स्वतःला कसं समृद्ध करावं, वाचक म्हणून वाचकांनी स्वतःला कसं समृद्ध करावं, याबाबत काय सांगाल? मुळात ChatGPT हे तत्कालिक कारण आहे. कारण ChatGPTच्या पुढे अनेक ही विविध प्रकारची जी तंत्रज्ञानानं आणलेली ही राक्षसरूपी सगळी अपत्य आहे. मी सुद्धा ChatGPTचा वापर केला, पाहिलं मी कविता, मी पण टाकलं की मला या विषयावरती कविता करून दे, पण ती परिपूर्ण नाहीये. बरोबर. तुमची परिपूर्ण कविता केव्हा होते? ज्यावेळी तुम्ही वाचन करता. बरोबर. वाचल्यानंतर तुम्हाला समोरच्या त्या कवीच्या किंवा लेखकाच्या भावना समजतात.
त्या जिवंतच असतात. मग या जिवंत भावना तुम्हाला अंगीकारायच्या, स्वीकारायच्यात की ते ChatGPT नावाचं जे राक्षसी अपत्य झालेलं आहे ते आपल्याला, आपण त्याचा अंगीकार करून आपल्यातील कवी मारायचा आहे. कारण इरफान शेख नावाचा कवी, त्यांनी मित्र आहेत आपले चंद्रपूरचे, तर त्यांनी माझ्यातला कवी मरत चाललाय नावाचा कविता संग्रहच लिहिला. वा. मग त्यांनी हे सगळे संदर्भ दिले ना त्याच्यामध्ये. आणि रोबो तुम्हाला कधीही माणुसकी दाखवणार नाही, यंत्रच आहे, यंत्र आहे. पण ज्यावेळी एखादा जिवंत कवी, जिवंत हृदयाचा माणूस तुमच्या समोर बसून तुमच्या हृदयाला पाझर फोडतो ना, त्यावेळी कुठेतरी ती कविता चांगली होते. खरंय. पुशी रेगरे फुकट म्हणत नाहीत, मी कविता करीत नाही, माझ्या आणि तुझ्या मनाची धाव घेतो. वा वा. मग माझ्या आणि तुझ्या मनाची जर धाव घ्यायची असेल आणि ती आपल्या प्रत्येकाच्या मनापर्यंत जर ते पोचायचं असेल तर या ChatGPTचा आधार न घेता जेवढं वाचता येईल तेवढं वाचा. आज रोजी आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मित्र आहेत माझे, नितीन शिंदे सर. हो, किती सुंदर लिहितात ते. किंवा आपला परत चंदन शिवे आहे, नितीन चंदन शिवे आहे, दंगलकार म्हणून तो प्रसिद्ध आहे. आपल्याला अभिमान आहे त्याचा. तर कशा पद्धतीने तो लिहितोय. चल दंगल करूया. म्हणजे दंगल, त्याची दंगल नावाची कविता किंवा त्याची आता त्या कविता सगळ्या पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर ही जी नवीन पिढी आहे ना, म्हणजे आता तो विषय निघालाच म्हणून सांगतो, अगदी 2000 नंतर किंवा 2020 नंतरची कविता जरी आपण म्हणालो ना, तर या कवींनी समृद्ध केली. हो, खरं आहे. त्याच्यामध्ये सागर काकडेचा नेमका हात कुणाचा हा कविता संग्रह जर तुम्ही वाचला असेल की अप्रतिम कविता, सुंदर लिहिलाय. त्याच्यानंतर देवा झिंजारचा सगळं उलथवून टाकलं पाहिजे. आता तो नुसतं उलथवून टाकलं पाहिजे नाही म्हणत मित्र, तो सगळं उलथवून टाकलं पाहिजे. किंवा फक्त एवढंच नाही, आपला पारनेरचा कवी आहे, त्याच्या आता नवीन कविता संग्रह येईल सोमनाथ चौधरी म्हणून. त्याची कविता जी आहे ना ती खऱ्या अर्थानं आपल्या कृषी संस्कृतीशी जिवंतपणे नातं सांगणारी. आता हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला, जिवंतपणे नातं सांगणारी आहे. किंवा आपल्या हनुमंत चांदगुडेची कविता, हनुमंतांनी सुद्धा किती सुंदर, भेगा भुईच्या सांदताना किंवा झाड व्हायचे आरोहांनी, किती जबरदस्त कविता संग्रह आहेत. हे वाचलेच पाहिजे आणि वाचल्याशिवाय होत नाही. हो, पण हे करत असताना तुम्ही गतकाळाच्या पाऊल खुणा सुद्धा त्या मिटू देता कामा नये. बोरकर वाचा, कुसुमाग्रज वाचा, इव्हन पाडगावकर वाचा. पाडगावकर तर किती सुंदर आहे. मग त्याच्यानंतर नामदेव ढसाळ वाचा. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामधला, म्हणजे क्षेत्रामधला म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण अभ्यासाच्या दृष्टीनं, कारण अभ्यासक आपण जे आपल्या सोयीनुसार अभ्यास आहे त्याचे कालखंड किंवा जे वेगवेगळे प्रवाह आपण पाडलेले आहेत, तर प्रत्येक प्रवाह आणि त्या प्रत्येक प्रवाहातील कवी, लेखक कमीत कमी एक दोन तरी या कवींनी वाचले पाहिजे या आधुनिक काळातील. तर त्यांना कळेल मराठी साहित्य काय आहे. नुसतं प्रेम कविता, अरे प्रेम कविता काय, प्रेम कविता, प्रगल्भ प्रेम कविता जर तुम्हाला वाचायची असेल तर ती माधव जोलियांनी लिहिलेली कविता वाचा, पुशी रेगेंनी लिहिलेली प्रेम कविता वाचा, कुसुमाग्रजांनी लिहिलेली प्रेम कविता वाचा, पाडगावकरांनी लिहिलेली प्रेम कविता वाचा. मग कळेल तुम्हाला की प्रेम कविता म्हणजे काय. खरं आहे. वा वा. खरं तर कुठलाही कवी ज्यावेळी लिहितो त्यावेळी अर्थात कवी होणं किंवा कविता निर्माण होणं ही काही बुद्धीची गरज नसते, ती हृदयाची गरज असते. बस, अगदी बरोबर. आणि हृदयातनं ती निर्माण व्हावी लागते. आणि अशा अनेकाविध कवींनी तुमच्या माझ्या जगण्यावरती, असण्यावरती प्रभाव तयार केलेला आहे. तुमचा माझा महाराष्ट्र त्यामुळंच समृद्ध झालेला आहे. या सगळ्यांमुळं खरं तर महाराष्ट्राचं असणं, महाराष्ट्राचं अस्तित्व यामुळं आहे. सर, या पॉडकास्टचा समारोप करत असताना तुम्हाला आवडलेली एखादी कविता किंवा ती तुमची असेल किंवा कोणत्या साहित्यिकाची असेल, त्या कवितेनं आपण आजच्या पॉडकास्टचा समारोप करूयात. सर. हो, कविता ही तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आवडीची कविता आहे आणि आपल्या पेशाशी संबंधित आहे. कारण खऱ्या अर्थाने शिक्षक परंपरा जी असते, आजच्या काळामध्ये शिक्षक जो आहे या शिक्षकाला दुय्यम किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं
त्याची बदनामी केली जाते, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं जरी झालं तरी कुसुमाग्रजांची कवरकणा नावाची कविता वा वा ही आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणजे माझे जे सगळे गुरु आहेत, म्हणजे अगदी मी पहिलीपासून जर सांगितलं तर दबा गुरुजी असतील, रत्नाबाई असतील, किंवा आमचे कावरे मॅडम असतील, मुरादे सर असतील, तितर मॅडम असतील, किंवा आंबेगावकर सर असतील, शिंदे सर असतील, सिनियर कॉलेजला BR देशमुख सर असतील, VK सोनावणे सर असतील, KD सोनावणे सर असतील, किंवा MAला MAचे आमचे डॉक्टर पांडुरंग गायकवाड सर होते, हो हो प्राचार्य गायकवाड सर असतील, त्याच्यानंतर आमचे प्रवीण ससाणे सर असतील. या सगळ्यांविषयी माझ्या मनामध्ये ही जी भावना आहे, कारण खऱ्या अर्थाने पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारी ही कविता आहे. आणि अजूनही त्या प्रत्येकाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणून ही कविता कणा. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर मला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. वा वा वा, क्या बात. ही लढ म्हणण्याची जी भावना आहे ती या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक पावलावरती या सगळ्या शिक्षकांनी मला दिलेली आहे. वा. खरं तर कविता ही मुर्द्यांना सुद्धा जिवंत करत असते. ती उर्मी त्या कवितेत असते, ती प्रेरणा ती कविता देत असते. आणि असाच प्रेरणादायी कवी आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये होता. आदरणीय प्राध्यापक विजय लोंढे सर. अतिशय मनमोकळ्या पद्धतीनं सरांनी आपल्याशी गप्पा मारल्या, मार्गदर्शन केलं, अनुभव आपल्याबरोबर शेअर केले. सर, या पॉडकास्टमध्ये आलात, आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भेटूया अशाच पद्धतीच्या प्रेरणादायी व्यक्तींसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.